राजकीय घडामोडींचा झटपट आढावा घेणार आहोत. झेडपीचा रणसंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये सुरुवात करूयात पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या आढाव्याने. अहमदनगर जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारामध्ये रंग भरण्यास सुरुवात झालेली आहे. आक्रमक भाजपला थोपवण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीचे आघाडीकडे पाऊल पडताना पाहायला मिळत आहे. नुकत्याच पार पडलेल्या पालिकाच्या निवडणुकीमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले आणि त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि त्यामुळेच काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडे वळताना पाहायला मिळत आहे. तर भाजपाच्या लोकप्रतिनिधींची रात्री उशिरा बैठक पार पडलेली आहे आणि त्यांनीही युतीच्या दृष्टीनं वाटचाल केल्याचं समजतंय. सध्या तरी भाजपाचं आक्रमण रोखण्यासाठी नाईलाजास्तव काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी होण्याची शक्यता आहे. कॅमेरामन कुणाल जायकरसह पांडुरंग रायकर, एबी माझा, अहमदनगर. कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीचं वातावरण आता चांगलंच तापू लागलेलं आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी आपले उमेदवार चाचपण्यासाठी त्यांच्या मुलाखतींना प्रारंभ केलेला आहे. कोल्हापुरामध्ये शिवसेना आणि काँग्रेस पक्षाला सर्वाधिक लोकांनी पसंती दिलेली आहे. त्यामुळे मुलाखतींसाठी तिथं तुडुंब गर्दी होताना दिसत आहे. यामुळे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीमध्ये मात्र भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं चित्र सध्या समोर दिसतंय. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साधारण 10 पैकी 6 आमदार हे शिवसेनेचे आहेत. त्यामुळे कोल्हापुरामध्ये सर्वात मोठा पक्ष आमचा आहे आणि जिल्हा परिषदेमध्ये सर्वाधिक जागा शिवसेनेला मिळतील असा विश्वास शिवसेनेला असल्यामुळे कार्यकर्ते आता कामाला लागलेले आहेत. काँग्रेससोबत आघाडी करण्याचा अधिकार तालुकाध्यक्षांना दिल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपनं जिल्ह्यातील सिंचन योजनांमध्ये पाणी सोडले असल्याची टीका केली. नुकतंच शिराळा तालुक्यात राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक गटास भाजपनं खिंडार पाडलंय. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे माजी सभापती उदयसिंगराव नाईक गट भाजपमध्ये दाखल झालाय. दुसरीकडे सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच दखलपात्र बनलेल्या शिवसेनेने आज मुलाखती घेतल्या. त्यामुळं यंदाच्या सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटनेपाठोपाठ आता शिवसेनाही या रेसमध्ये उतरल्याचं पाहायला मिळतंय.